सावरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संयुक्त जयंती महोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे। म्हणून आम्हा दोन्ही कलावंतांना जी गायनाची सुसंधी मिळवून दिली ते आमचे आयोजक आदरणीय सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते सावरगाव प्रशांत भाऊजी वाघमारे, त्याचप्रमाणे येथील सर्व माझे कार्यकर्ते बांधव, कारण नाव घेण्यात आपला फार वेळ जाईल बांधवांनो, पण ज्यांच्या थ्रोनी ज्यांचा फोन मला आला, ज्यांचा सिंहाचा वाटा मला या ठिकाणी वाटतोय, म्हणून तुम्ही सर्व माझ्यासाठी समान आहात, फक्त आपला वेळ जास्त होईल म्हणून थोडं समजून घ्या। मान्य किसनाजी कांबळे सामाजिक कार्यकर्ते यांचे आभार मानते। तसेच माझे कवी, महाराष्ट्राचे लाडके कवी आयुष्यमान मुकुंदजी सोनावणे, महाराष्ट्राचे लाडके कवी गायक आयुष्यमान एकनाथजी माळी, तसेच या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्रातील नामवंत सुप्रसिद्ध कवी आयुष्यमान शशिकांतजी कापसे, माझे वडील सरपंच आयुष्यमान उत्तमजी सोनावणे, माझी आई वंदना उत्तम सोनावणे यांच्या चरणी हात जोडून कार्यक्रमाला सुरुवात करत आहे। काही चुकबुल झाल्यास आपले लेकरू म्हणून, आपली बहीण म्हणून क्षमा कराल अशी आशा बाळगते। आणि कार्यक्रम कुठलाही असो, पण कार्यक्रमाची सुरुवात ही प्रथम वंदन गीत गाऊन झाली पाहिजे, आणि म्हणून आपल्यासाठी थोडक्यात वंदन गीत गाणाऱ्या वेळेचं भान ठेवून, तर वेळेकडे लक्ष न देता गीताच्या शब्दाकडे लक्ष असू द्या। या ठिकाणी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ख्यातनाम नामवंत गायक माझे बंधू आयुष्यमान सूरज अतिश यांना देखील माझ्याकडून, माझ्या पार्टीकडून त्यांना आणि त्यांच्या पूर्ण पार्टीला मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम। आणि या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके आणि ज्यांच्या क्वालिटीवरूनच कळतं, जास्त हॅलो हॅलो करायची गरज आली नाही। दादा, थँक्यू सो मच फॉर दॅट। इरफान भाई यांचे पण आभार मानते, उत्कृष्ट साऊंड आहे दादांचा। बस शेवटपर्यंत आम्हा दोन्ही कलावंतांना आपलं सहकार्य असंच राहू द्या। आणि इथे जमलेले माझे सर्व बांधव, माझ्या मायमाऊल्या, वेळात वेळ देऊन आपण या ठिकाणी आलात, आपले देखील आभार मानते। आणि माझ्या गीताला सुरुवात करते बघा।
जन्म पाक केली कुठे असतील तर कृपया त्यांनी त्यांचा जरा मला चेहरा दिसू दे, म्हणजे माझ्या पण कार्यक्रमाची सुरुवात चांगली झाली असं मला वाटेल. दादा कुठे असतील तर कृपया प्लीज जरा आपला चेहरा दाखवा. वाघमारे साहेब या कार्यक्रमाचे आयोजक, मुख्य आयोजक प्रशांत भाऊजी वाघमारे कुठे असतील तर लवकरात लवकर त्यांनी इथे यायचंय, समोर यायचंय, नाही तोवर ते थांबणार आहेत दादा. तेवढा स्टॅमिना हो त्यांच्यात अजून पण. क्या बात आहे. का जोरदार टाळ्या यांच्यासाठी होऊन जाऊ द्या. थोडक्यात कारण कशी पर्सनॅलिटी आहे दादांची, म्हणून म्हणायचं आहे की पेड़ कितना भी ऊंचा क्यों ना हो फलक से नीचा होता है. कि पेड़ जसं माझा भाऊ ज्या पद्धतीने चालणार बांधवनो त्याच पद्धतीने मी पण इथे चालणार. कि पेड़ कितना भी ऊंचा क्यों ना हो फलक से नीचा होता है. कि पेड़, अरे पेड़ कितना भी ऊंचा क्यों ना हो फलक से नीचा होता है. अरे हाथी बैठा क्यों ना हो मगर कुत्तों से ऊंचा होता है. या ठिकाणी आमचे प्रशांतजी वाघमारे साहेब आलेले आहेत. क्या बात आहे. म्हणून म्हणायचं दादा तुमच्यासाठी खास की जंगलातील टिकाऊ लाकडाला साग म्हणतात. ते जंगलातील, अरे जंगलातील टिकाऊ लाकडाला साग म्हणतात आणि बागेतील फुलणाऱ्या कळ्यांच्या फुलांना बाग म्हणतात आणि स्वबळावरती जगणाऱ्या आपल्या प्रशांत भाऊंना सच्चा शिवा भिवाचा वाघ म्हणतात. शिवा भिवाचा वाघ म्हणतात. मगाशी तुम्ही ऐकलं की नाही मला माहिती नाही प्रशांत भाऊ, मगाशी ऐकलं की नाही माहिती नाही, पण म्हणून तुमची पर्सनॅलिटी कशी आहे बघा दादा. कि पेड़ कितना भी ऊंचा क्यों ना हो फलक से नीचा होता है. कि पेड़ किती कोणी उड्या मारू द्या, कि पेड़ कितना भी ऊंचा क्यों ना हो अरे फलक से नीचा होता है. अरे हाथी बैठा क्यों ना हो मगर कुत्तों से ऊंचा होता है. कुत्तों से ऊंचा होता है. आदरणीय सन्माननीय जिसनाजी कांबळे साहेब सामाजिक कार्यकर्ते यांकडून देखील 500 रुपयाचा पेमेंट. धन्यवाद दादा, आभारी आहोत. म्हणून म्हणायचं जास्त वेळ घेणार नाहीये मी, कारण वेळेचं भान मला पण आहे. या ठिकाणी माझे मायमाऊले माझे बांधव बसलेले आहेत. म्हणून म्हणायचं काय बघा की कोणी म्हणते या भारताच्या इतिहासात भीम आहे. कोणी म्हणते या नवयुगाच्या विकासात भीम आहे.
ते कोणी म्हणते या भारताच्या इतिहासात भीम आहे, की कोणी म्हणते या नवयुगाच्या विकासात भीम आहे, पण सत्य काही सांगते मी, या कोटावधी जीवांच्या स्पंदनातील श्वासात भीम आहे, श्वासात भीम आहे. कारण ते शांतीने नांदणारा बुद्धाचा धम्म आहे, के विश्वाला तारणारा बुद्धाचा धम्म आहे, के असतील जगामध्ये अनेक जाती धर्म, पण समतेने बांधणारा बुद्धाचा धम्म आहे. समतेत बांधणारा बुद्धाचा धम्म आहे. म्हणून जास्त आता आलापदारी न घेता, कारण त्यामध्ये फार टाइम आउट होऊन जाणार, म्हणून 2-3 शेर गाऊन बांधून तुमच्यासाठी वंदन गीत गात आहे. या ठिकाणी महाराष्ट्राच्या लाडक्या गायिका वंदनाजी खोबराकडे बसलेल्या आहेत. मी विनंती करेन की ताईंनी स्टेजवर यावं, कारण चांगलं वाटत नाही. ते उगाच काय म्हणतात त्याला, वरवर माया आणि उपाशी मीच ग बया, ते मला जमत नाही. कारण जेव्हा मी लहान होते, मी पाहिलेलं आहे भुसावळच्या स्टेजला आनंद शिंदे, मी आणि आमच्या वंदनाताई खोबराकडे असा तिरंगी सामना झाला होता. ती एक कलाकार व्यक्ती आहे आणि तिचा मान सन्मान या ठिकाणी झाला पाहिजे. म्हणून मी माझ्या ताईला विनंती करेन की तुम्ही स्टेजवर येऊन बसावं, आणि त्यांच्याबरोबर त्यांची मुलगी देखील आहे. म्हणून म्हणायचं काय बघा, की क्रांतीने ज्यांच्या, अरे क्रांतीने ज्यांच्या दीपविली धरणी त्या रविचंद्रमा, या ठिकाणी आमच्या महाराष्ट्राच्या लाडक्या ख्यातनाम गायिका वंदनाताई खोबराकडे, आणि हे फार मोठा मान आहे. 500 रुपयाचं प्रेम भेट माझ्या ताईंकडून, एका महान गायिकेकडून. त्याबद्दल त्यांचे आभार मानते. एकदा जोरदार टाळ्या आपल्या ताईंसाठी होऊन जाऊ द्या. आणि या ठिकाणी खरंच माझ्या सावरगावच्या माझ्या कार्यकर्त्यांना मानलं पाहिजे. ताईंचा सत्कार करत आहेत, त्यांनी त्याचा स्वीकार नक्कीच करावा. धन्यवाद. धन्यवाद. जरा थोडं लाऊड करा आवाज. मस्त आहे. काय होतं, गाता गाता सुकला नाही पाहिजे आवाज. बघा, क्रांतीने ज्यांच्या दीपविली धरणी, क्रांतीने ज्यांच्या दीपविली धरणी त्या रविचंद्रमा, की क्रांतीने ज्यांच्या दीपविली धरणी त्या रविचंद्रमा. कसा, अरे क्रांतीने ज्यांच्या दीपविली धरणी, क्रांतीने ज्यांच्या दीपविली धरणी त्या रविचंद्रमा. मग ही माझी वंदना, माझी वंदना,
याचवेळी 100 रुपये सप्रेम भेट आणि आमच्या दादांनी आता बोलू नये तसं पण तुमचा चेहरा खुश झाला आता तुम्ही मागाशी जे बोललात ते फोडत नाही पण सप्रेम भेट धन्यवाद आभारी आहेत मी एवढं म्हणेन की मी सक्सेसफुल हा चिंचाळा येस आमच्या दादांकडे देखील सप्रेम भेट धन्यवाद क्रांतीने ज्यांच्या दीपविली धरणी क्रांतीने ज्यांच्या दीपविली धरणी क्रांतीने ज्यांच्या दीपविली धरणी क्रांतीने ज्यांच्या दीपविली धरणी कारवी चंद्रमा क्रांतीने ज्यांच्या दीपविली धरणी कारवी चंद्रमा माझ्यासोबत आमच्या दादांची माय माऊल्यांची माझ्या सर्वच बांधवांची माझ्या भावाची पण म्हणायचं काय ही माझी वंदना माझी वंदना माझी वंदना वंदन गीत आहे पण तुम्ही असाच नाच कराल असाच आपला कार्यक्रम चांगला होईल नक्कीच आणि असंच प्रोत्साहन तुमचं राहू द्या बांधव फार बरं वाटतं माझ्या हे जे सावरगाव आहे या ठिकाणी ही दुसरी वेळ आणि तुम्ही आपली संधी मला सेवा करण्याची संधी दिली दादा धन्यवाद खरोखर आभारी मी तुमची या मातीची आणि फार एक माझा नातं जमलं इथे हा स्टेज फार आवडतो मला आणि रणजित भाऊ कुठे असतील तर त्यांनी पण यायचंय त्यांचे पण आभार माझ्या सर्व कार्यकर्ते बांधवांचा आभार क्रांतीने ज्यांच्या दीपविली धरणी क्रांतीने ज्यांच्या दीपविली धरणी क्रांतीने ज्यांच्या दीपविली धरणी क्रांतीने ज्यांच्या दीपविली धरणी कारवी चंद्रमा क्रांतीने ज्यांच्या दीपविली धरणी क्रांतीने ज्यांच्या दीपविली धरणी क्रांतीने ज्यांच्या दीपविली धरणी कारवी चंद्रमा ही माझी वंदना माझी वंदना या ठिकाणी धन्यवाद दादा फार ऋणी आहे आभारी आहे बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि ठिकाणी माझे बंधू माझे भाऊ माझे मोठे भाऊ रणजित भाऊ वाघमारे साहेब यांनी देखील गेल्या वर्षी म्हणजे याच्या आधीच्या वर्षी दादांचं सहकार्य होतं
आणि माझ्या दादांकडून सप्रेम भेट, धन्यवाद, आभारी आहोत. आणि असा चेहरा दादा तुमचा शेवटपर्यंत दिसत राहू द्या आमच्या प्रशांत भाऊ वाघमारे यांच्या पुण्याईनं. धन्यवाद दादा. बुद्धं शरणं गच्छामि, हिताचा तारी तो आम्हा. दादा विसर्ज करतो माईक, सिटीवर थोडं कंट्रोल करा प्लीज. तथागतांचा धम्म हिताचा तारी तो आम्हा. कारण का की जातीयता विषमतेसारखी कुठली जाग नाही. दक्ष द्यायचं बांधवानो, वेळेकडे लक्ष न देता गीताच्या शब्दाकडे लक्ष असू द्या. कारण की जातीयता विषमतेसारखी कुठली जाग नाही आणि बुद्धांच्या त्यागासारखा कुठलाच त्याग नाही. अरे बौद्ध धर्म स्वीकारण्याचे कारण होते दलितांच्या हिताचे. कारण बुद्धांच्या धम्माला कुठेच डाग नाही, कुठेच डाग नाही. आणि म्हणून म्हणजे आदरणीय कृष्णाजी कांबळे साहेब सामाजिक कार्यकर्ते याचकडे पुन्हा एकदा 200 रुपये सप्रेम भेट. धन्यवाद दादा. आवाज ड्रॉप होतोय, मॉनिटरचा आवाज आला पाहिजे. मगाशी होता बघा ना, म्हणजे खनक पाहिजे व्हॉइस मध्ये, खनक. हॅलो जी, हॅलो हॅलो हॅलो. धन्यवाद. डीजे डेकोरेटर्स पिंपळगाव आमच्या दादांकडून देखील सप्रेम भेट. हा दादा थोडा अजून लाऊड करा प्लीज. हॅलो हॅलो. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, सप्लायर्स राजू भाऊ कासंडे यांकडून, शिरपूर यांकडून 200 रुपये सप्रेम भेट. धन्यवाद दादा, आभारी आहोत. तारी तो आम्हा, तारी तो आम्हा, ही माझी वंदना, माझी वंदना.
हा देवेंद्रजी खैरे मुक्काम मन छावणी सरपंच साहेब संत गाडगे महाराज पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ रेश्माताई यांना 200 रुपये धम्मदान. धन्यवाद दादा, आभारी आहोत आणि तुम्हाला देखील तुमचं अभिनंदन. 200 रुपये सप्रेमेंट. क्या बात आहे, धन्यवाद. आणि क्या बात है कृपाचार्य. पिंपळगाव रवींद्रजी वाणी यांच्याकडून 100 रुपये सप्रेमेंट. धन्यवाद, आभारी आहोत. भीमाच्या पुण्याई रे, शब्द बोलायला आणि ऐकायला किती कंटाळा येतो, पण माझ्या बाबासाहेबांनी किती झीज घेतली आहे. आणि बांधवानो, फार किड्या समान जीवन होतं, पण एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घाणीतून वर काढलंय. आज तुम्ही साक्षर आहात, तुम्हाला सांगायची गरज नाहीये. दरवर्षी या ठिकाणी कार्यक्रम साजरा होतो, प्रत्येक गायक तेच बोलत असतो. पण बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धांच्या चरणी ठेवलेलं आहे बांधवानो. का? आणि त्यासाठी नागपूरच का निवडलंय बाबासाहेबांनी? अशोक विजयादशमी दिनी जेव्हा 14 ऑक्टोबर 1956 साली आपल्याला ही धम्मदीक्षा दिली, ती नागपूर ठिकाणी. ज्याचं कारण की आर्य आणि नाग लोक यांच्यामध्ये फार मोठं शत्रुत्व होतं आणि आर्य लोकांची प्रचंड इच्छा होती की नाग लोकांचा समूह नायनाट व्हावा, सर्वनाश व्हावा. आणि नाग लोक हे पराक्रमी शूर होते, पण आर्यांनी कपटीपणाने या नाग लोकांना अस्पृश्य बनवलं होतं. आणि त्यावेळेस त्यांना एका मार्गदात्याची गरज होती आणि ते लाभले तथागत भगवान गौतम बुद्धांच्या रूपात. आणि त्यानंतर याच नाग लोकांनी या बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला. आणि म्हणूनच त्या नाग नदीच्या काठी या नाग लोकांची वस्ती होती आणि म्हणूनच नागपूरला नागपूर म्हटलं जातं. आणि त्यासाठीच बाबासाहेबांनी नागपूर हा जो एरिया आहे, हा दीक्षाभूमी ही निवडली, नागपूरची दीक्षाभूमी. असं कारण आहे बांधवांनो नागपूरला दीक्षा घेण्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, कारण त्यांना त्यावेळेसही फार प्रश्न केले गेले होते. म्हणून म्हणायचंय, कष्ट हे साहुनी महादेवनी, कष्ट हे साहुनी महादेवनी, कष्ट हे साहुनी महादेवनी, उद्धर करुणी झालो आमिरुनी, उद्धर करुणी झालो आमिरुनी. पिढ्यान पिढी सत्य चिरडा रुढी का, पिढ्यान पिढी सत्य
केला खात्मा आमच्या वाघमारे साहेबांतर्फे माझ्या कार्यकर्ते बांधवांकडून आमच्या बाबांकडून सप्रम भेट 500 रुपये धन्यवाद आभारी आहे. आणि आमचे दादा पण खरोखर फार सेवा केली दादा तुम्ही त्याबद्दल तुमचे पण आभार. अरे पिढ्यान पिढीचा काकाचं म्हणणं काय हा सीएम थूल आता मला वाटलं थुकतायची बारी आली का काय. सप्रम भेट धन्यवाद आभारी आहोत दादा. मजगापूर धन्यवाद दादा आभारी आहोत. मलकापूर हा. हातच्या अरे पिढ्यान आशीर्वाद दिला क्या बात आहे. पिढ्यान पिढीचा जिरवरुडीचा पिढ्यान पिढीचा जिरवरुडीचा पिढ्यान पिढीचा जिरवरुडीचा पिढ्यान पिढीचा जिरवरुडीचा केला खात्मा आणि म्हणून क्या बात है ही गोडी दादांना कळली. वाह कदर बहुत कम होता है उसमें से मेरे भाई ने किया. अरे पिढ्यान पिढीचा जिरवरुडीचा पिढ्यान पिढीचा जिरवरुडीचा केला खात्मा म्हणून ही माझी वंदना माझी वंदना माझी वंदना संजय डबले गोपापूर या 100 रुपयाचा प्रवेश धन्यवाद आभारी आहोत. क्रांतीने ज्यांच्या दीपकली धरणी क्रांतीने ज्यांच्या दीपकली धरणी क्रांतीने ज्यांच्या दीपकली धरणी क्रांतीने ज्यांच्या दीपकली धरणी त्या रवी चंद्रमा दादा बोलले तू थोडासा बोलले तो कोई बात नाही भरपूर जागा ठेवली आहे तुम्ही त्यासाठी तुमचे आभार. चाणाक्ष बुद्धीला तुमच्या सलाम आहे दादा. अरे क्रांतीने ज्यांच्या दीपविली धरणी कि चमकने वाला हर कोई सितारा नहीं होता दोस्तों. ये चमकने वाला अरे चमकने वाला हर कोई सितारा नहीं होता कि कांच के हर ग्लास में अरे जाम नहीं होता. सच और झूठ में फर्क इतना ही है कि पढ़ने और पढ़ाने वाला हर कोई भीम नहीं होता हर कोई भीम नहीं होता. क्रांतीने ज्यांच्या दीपविली धरणी क्रांतीने ज्यांच्या दीपविली धरणी क्रांतीने ज्यांच्या दीपविली धरणी क्रांतीने ज्यांच्या दीपविली धरणी त्या रवी चंद्रमा ही माझी वंदना ही माझी वंदना गौतमा माझी वंदना दादा थोडासा वॉइस कमी येतो त्यांना दादांसाठी खास त्यांना थोडं कमी येतं थोडस. ही माझी वंदना ही माझी वंदना ही माझी वंदना भीमा गौतमा रणजित भाऊ वाघमारे साहेब आमच्या दादांकडून 500 रुपये सप्रेम भेट धन्यवाद आभारी आहोत.
धन्यवाद दादांकडून 100 रुपये सकट आभारी आहोत. सूरज डुगरे यांच्याकडून 100 रुपयाचा प्रमेट. धन्यवाद आभारी आहोत दादा. हरजी दादा सुकारांजी लोहकरे, किशोरजी गावंडे धोत्रे यांच्याकडून धोत्रा 100 रुपयाचा भेट. धन्यवाद आभारी आहोत.
हॅलो जी हॅलो हॅलो दादा आवाज हॅलो जी हॅलो 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 भव्य धम्म परिषद सोमवार दिनांक 30 मार्च 2026 स्थळ इथेच आहे. तालुका कळंब जिल्हा यवतमाळ याच ठिकाणी दिवंगत शंकररावजी वाघमारे यांच्या शेतात महाराष्ट्राचे लाडके गायक फैजान ताज तसेच गायिका प्रज्ञा कीर्ती या कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. दादांकडून सप्रम भेट 200 रुपये. धन्यवाद. केक वगैरे असेल तर काढून टाका दादा. शार्पणी मला लावलं करा. एक देऊ मस्त. हॅलो जे हा असं थोडं लावलं. हॅलो हॅलो जे हॅलो
खास वाघमारे साहेब या कार्यक्रमाची आनबान शान आमचे वाघमारे साहेब प्रशांतजी भाऊ आणि आमचे तिसराजी कांबळे साहेब आमचे दादा यांकडून सप्रेम भेट 500 रुपये धन्यवाद क्यावत या धूनसाठी खास गोविंदरावजी वाघमारे मुकाम परसोडी यांकडून देखील सप्रेम भेट 500 रुपये धन्यवाद आभारी आहोत. प्रबलजी सुभाष फुल मिरोली यांकडून देखील सप्रेम भेट धन्यवाद आभारी आहोत. धन्यवाद दादा. सुमेंद्रजी लोखंडे राणा चिखली यांकडून सप्रेम भेट धन्यवाद आभारी आहोत आणि माझ्या सर्वच बांधवांकडून सप्रेम भेट धन्यवाद. की हजारो हजारो की हजारो संकटे आली पण भीम झुकलाच नाही. के राहिला उपाशी पोटी पण कधी सुकलाच नाही. के शिकला भीम तसा कुणी शिकलाच नाही. म्हणून कुणी मायेचा लाल माझ्या भीमा पुढे टिकलाच नाही. कुणी बाईचा लाल माझ्या भीमा पुढे टिकलाच नाही. In Columbia University's #1 student is Ambedkar. In Columbia University's #1 student is Ambedkar. All India's first barrister is Ambedkar. All India's first backward people father is Ambedkar. And save the Mahatma Gandhi's life, so the great is Ambedkar. म्हणून म्हणायचं काय बघा, की कितीही बांधले माळ्यावरती माळे म्हणून आकाशाला हात भिडतील का. अरे तुंबून भरले हे नदी नाले पण त्याला समुद्राची सर येईल का. कितीही बांधले माळ्यावरती माळे म्हणून आकाशाला हात भिडतील का. कितीही बांधले माळ्यावरती माळे म्हणून आकाशाला हात भिडतील का. अरे तुंबून भरले नदी नाले पण त्याला समुद्राची सर येईल का. अरे अंगावरती जरी वाघाचे कातडे पांघरले म्हणून कुणी वाघ होईल का. अरे आजकाल भारतरत्न कोणालाही देतील पण माझ्या भीमरायावानी कोणी विश्वरत्न होईल का. कोणी विश्वरत्न होईल का. माझ्या भीमराया वाणी कुणी विश्वरत्न होईल का. किरण हुके या बांधवाकडून 100 रुपये सप्रेम भेट. आणि म्हणून म्हणायचं काय बघा, अरे गाजाला फार पुणे करणार बघा. अरे गाजाला फार पुणे करणार नव्हता सरकारी गुन्ह्यात.
आपला इतिहास हा बाबासाहेबांनी लिहिला, बाबासाहेबांनी लिहिला. आणि म्हणून या ठिकाणी संजयजी घावणे यांच्याकडून सप्रेम भेट, धन्यवाद आभारी आहोत. 100 रुपये सुमेशजी लोखंडे राहणार चिखली यांच्याकडून देखील सप्रेम भेट, धन्यवाद आभारी आहोत. म्हणून म्हणायचं काय बघा, अरे गाजला फार पुणेकरार, अरे गाजला फार. रणजित भाऊ, माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. काय होतं, त्यांच्यामुळे तर शायनिंग येते, आपल्याला कळतं आपण काय करतोय. मजा आली रे, मजा आली रे. हा, फक्त माझ्या दादांनो तुम्ही नक्कीच एन्जॉय करा. फक्त आपले पब्लिकला त्रास होणार नाही. कॅमेराज आहेत पुढे, आपले मोबाईल प्लेयर्स पण आहेत या ठिकाणी, आणि माझ्या कार्यकर्त्यांना मेन म्हणजे त्रास होणार नाही. असं थोडंसं सगळ्यांचं हे बघून तुम्ही नक्की एन्जॉय करा, काही प्रॉब्लेम नाही. आपण घरून अरे गाजाला फार पुणेकरार,